आता विचार मनामध्ये येतात, ही आपली सगळ्यांची तक्रार आहे. नाम घ्यायला सुरुवात केल्यानंतर येऊ देत. महाराज म्हणतात त्या विचारांच्या मागे तुम्ही जाऊ नका. ते विचार येतील तसे जातील. आपण काय करतो? आपण आपल्या भावनेने त्या विचारांना फाटे फोडतो आणि मनोराज्य करत बसतो. अजिबात नाही. दुसरी गोष्ट महाराजांनी सांगितलेली, जर अध्यात्म जगायचं असेल, उद्याची काळजी करायची नाही आणि भूतकाळामध्ये घडून गेलेल्या गोष्टीचं दुःख करायचं नाही. चालू वर्तमान क्षण जगायचं. भगवंत रोज संधी देतोय, रोज. काय भगवंतानी सोय केली आपली? काल काहीतरी आपल्या हातनं चुकीचं वागलं गेलं, एकदा महाराजांना जाऊन सांगायचं की महाराज माझं चुकलंय, मी परत असं करणार नाही. आयुष्यात जर परत केलं नाही ना तर मागचं महाराज पुसून टाकतात, त्याचा दोष लागणार नाही. अजिबात कालची काळजी म्हणजे उद्याची काळजी करायची नाही आणि काल भूतकाळामध्ये जे घडून गेलं काहीही त्याचं दुःख करायचं नाही. ठीक आहे, जे घडलं ते घडलं, महाराजांची इच्छा म्हणून घडलं. सगळ्याच्या मागे आपलीच कर्म असतात. कर्माचा सिद्धांत आहे हा. तुम्ही चांगलं कर्म केलं तर त्याचं चांगलं फळ मिळणार आहे, साधी गोष्ट आहे. तुमच्या हातनं काहीतरी चुकलं वागायचं तर त्याचं फळ प्रारब्ध भोग म्हणून तुमच्या वाट्याला येणारच आहे. याच्यामध्ये सद्गुरु तत्व किंवा परमेश्वरीय तत्व ढवळाढवळ करत नाही. त्यांची भूमिका काय आहे की तो प्रारब्ध भोग भोगत असताना ते तुम्हाला शक्ती देतात भोगण्याची. कसं हे कर्मांपर्यंत जातं थोडासा अभ्यास करूया. आज काहीतरी चांगलं वाट्याला आलेलं आहे, ह्याचा अर्थ आधीच्या आयुष्यामध्ये मागच्या जन्मामध्ये आपण चांगलं काहीतरी केलेलं आहे म्हणून आज चांगले दिवस बघायला मिळाले. जेव्हा कठीण प्रारब्ध भोग वाट्याला येतो त्यावेळेला काहीतरी चुकलेलं आहे. आपलं काय चुकलंय हे माहिती नसतं. जसं महाराजांनी उदाहरण दिलंय की एका तुरुंगामध्ये पुष्कळ कैदी असतात, कोणी काय केलेलं असतं, पण जे करू नये ते सगळ्यांनी केलेलं असतं म्हणून ते त्या तुरुंगात असतात. तसं आहे, काहीतरी कर्म प्रत्येकाचं चुकलेलं असतं म्हणून प्रत्येकालाच काहीतरी प्रारब्ध वाट्याला येतो. माझ्या वाट्याला का असं म्हणायचं नाही. सुख मला का असा प्रश्न विचारतो का आपण? मग करते पण आहे त्याच्यात, मी कष्टाने केलंय सगळं म्हणून आज हे चांगले दिवस बघ. करते पण नोकरी केली म्हणून पेन्शन देत, करते पण शक्ती कोणी दिली? कार्य करायला, काम करायला शक्ती कोणी दिली? ती चैतन्य शक्ती मागे कार्यरत असते म्हणून आपण काम करू शकतो, म्हणून आपण सगळं काही करू शकतो. महाराज नाम घ्या म्हणून का सांगतात? नाम घेतलं की सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते आणि विवेक जागृत राहिला की आपल्या हातनं चुकीचं कर्म घडत नाही. साधं बघा, आपल्याकडनं जेव्हा चुकीचं कर्म घडतं त्यावेळेला आपला विवेक आपण हरवून बसलेलो असतो. म्हणजे घरामध्ये कुठेही कामाच्या ठिकाणी भांडणं झाल्यानंतर बघा सगळ्यांनी विवेक हरवलेला असतो. काय बोलतोय आपण, काय तोंडून बाहेर पडतोय, काय वागतोय, भानच सुटलेलं असतं. सगळं झाल्यानंतर आपल्याला कळतं की अरे आपण उगीच बोलतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. म्हणून स्वतःला सावरता आलं पाहिजे. ते सावरणं म्हणजे अध्यात्म जगणं. ते नामाने जमतं. नाम एवढं आत गेलं पाहिजे तुम्हाला, सतत सद्गुरु तत्वाची, महाराजांची, परमेश्वराची सतत आठवण पाहिजे. धक्का बसला पाहिजे. अरे आपण वाद घालतोय का? आपल्या तोंडून काहीतरी चुकीचं बाहेर पडतंय का? महाराज मला थांबवा, मला हे करायचं नाही.
आपण आपल्या स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करायला पाहिजे. उघडा व्यवहार म्हणजे काय? परमेश्वर महाराज कधीही आपल्या समोर येऊन उभे राहिले तरी आपण करत असलेल्या कृत्याची आपल्याला लाज वाटता कामा नये. याला उघडा व्यवहार म्हणतात. तो व्यवहार आपण आपल्याशी करावा. हे आपल्याला लाज वाटता कामा नये. आपण काय करतोय ह्याची आपल्याला लाज वाटता कामा नये. इतका स्वतःशी 24 तास उघडा व्यवहार करायचा. दिवसभर अवलोकन करत राहायचं. काय मनामध्ये उमटतंय, काय मनामध्ये उमटतंय, अवलोकन करत राहायचं. म्हणजे आपल्याला अशुद्धतेकडून शुद्धतेकडे जाता येईल. हा सगळा प्रवास हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा मार्ग आहे. या तुमच्या बरोबर कोणीही नाहीये, लक्षात घ्या. एकट्याने लढायचंय आपल्याला, कारण लढाई स्वतःशीच आहे. आपल्याला त्रास व्हायला पाहिजे या गोष्टीचा. अरे आज सकाळी माझ्याकडनं चुकीचं वागलं, बोललं गेलं, दिवसभर टोचणी लागली पाहिजे मनाला. त्याला अध्यात्म जगणं म्हणतात. आपण त्याला जर व्यावहारिक काहीतरी कारणं दिली तर महाराज म्हणतील ठीक आहे, चालू दे. पण खरं जर महाराजांच्याकडे आपल्याला जायचं असेल, खरं जर भगवंताची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, तर आपल्याला शुद्ध होऊन त्यांच्याकडे जावं, मन शुद्ध करून जावं. म्हणजे महाराजांनी एक शेताचं उदाहरण दिलंय, ते तुम्हाला सांगतो. शेतकऱ्याला पीक घ्यायचंय चांगलं शेतामध्ये. पहिलं काम काय त्याचं? पहिलं सगळं स्वच्छ करायचं. दगड जे काय असतं, हरळी उगवलेले असतात, तण असतात, ते पहिले सगळे स्वच्छ करायचे. ते स्वच्छ करणं म्हणजे अंतःकरणाची शुद्धी आहे. अंतःकरणाची शुद्धी ही नाम घेऊनच साधली जाते. बाकी कुठल्याही याने अंतःकरण शुद्ध होणार नाही. देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत. कर्म मार्ग आहे, योग मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, भक्ती मार्ग आहे. पण सगळ्या संतांनी भक्ती मार्ग सांगितला. का सांगितला? कारण कर्मामध्ये कर्माचा अभिमान येतो, करते पण येऊन चिकट. ज्ञान मार्गामध्ये अहंकार उत्पन्न होतो की मला भरपूर आता कळतंय, सगळं ग्रंथांचा अभ्यास भरपूर झालाय. योग मार्ग हा आपल्यासारख्या सर्वसामान्य प्रापंचिक माणसांना साधायला कठीण आहे. आपल्याला जर कोणी सांगितलं सगळं सोडा आता, चला हिमालयात, जमेल का आपल्याला? जमणार नाही. हे महाराजांना, संतांना, सद्गुरूंना सगळं माहिती असतं. त्यामुळे योग मार्ग नाही. एका माणसाला प्रपंचाचा फार कंटाळा आला, तो म्हणाला नको हा प्रपंच. मग त्याने अंगाला राख फासली, लंगोटी बांधली, तो वनामध्ये जाऊन राहायला लागला. आता राहायला झोपडी बांधायला पाहिजे, मग त्याने झोपडी बांधली. मग तुळशी लावल्या, भिक्षा मागायला लागला. भिक्षा मागताना त्याला माझ्या झोपडीत कोणी येऊन बसत नाही ना याची चिंता वाटायला. मग घराने काय केलं? असा आपल्याला परमार्थ करायचा नाही, तो आपल्या घरामध्ये बसूनच आपल्याला करायचा. कारण सगळी परीक्षा प्रपंच करत असतानाच आपली खरी परीक्षा तिथे असते. बाहेर सोपं आहे, 2-3 दिवस कुठे जाऊन साधना करणं वगैरे सोपं आहे. घरामध्ये होत नाही, ती घरात व्हायला पाहिजे. सगळ्यात चांगली जागा साधनेसाठी जर कुठली असेल तर आपलं घर आहे. शांतपणे आपल्याला आपल्या घरामध्ये साधन करता आलं पाहिजे. त्याने साधनेचं जे काही फळ आहे ना, त्याची जी काही सगळी व्हायब्रेशन्स असतात, त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सीज असतात, त्या घरामध्ये राहतात. घर पवित्र होतं. त्या घरामध्ये आपण जेव्हा राहत असतो ती पवित्रता आपल्याला पण प्राप्त होते. बघा, ज्या घरामध्ये साधन चाललेलं असतं त्या घरामध्ये तुम्ही आत पाऊल टाकलं की तुम्हाला कळेल की हे घर साधनी माणसाचं आहे.
इथे उपासना होत असणार, त्यांच्या देवघरामध्ये गेलं की अंगावर काटा येतो, याचा अर्थ तिथे कोणीतरी बसून साधन करत आहे. आणि काही घरं अशी असतात जिथे साधन उपासना चालत नाही, तिथे गेल्यानंतर कोरडेपणा वाटतो, कधी एकदा तिथून बाहेर पडतोय असं होतं. आपण आपल्या सद्गुरूंना म्हणतो, महाराज आता इकडनं बाहेर काढा, माझं मन रमत नाही या जागेनं. का रमत नाही? कारण तिथे उपासना होत नाही. सामुदायिक उपासना हा एक भाग आहे, पण उपासना ही वैयक्तिकच पहिली व्हायला पाहिजे. वैयक्तिक उपासनेची आपल्याला सवय लागावी म्हणून सामुदायिक उपासना, की आठवड्यातनं एक दिवस बाबा सगळ्यांनी एकत्र या, थोडासा जप करा, काहीतरी म्हणा, पण उरलेले दिवस तुम्ही घरी करायला पाहिजे आणि रोज करायला पाहिजे. रोज आपला ठराविक जप वेळेचा व्हायला पाहिजे. ठरवलंय समजा एक 45 मिनिटं, 1 तास, रोज तेवढा जप व्हायला पाहिजे. रोज. एखाद दुसरा दिवस आजारी पडलो, कुठे बाहेर आपण गेलो तर समजू शकतो. म्हणजे आपली दिनचर्या कशी पाहिजे, की सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा नाम, दुसरं काहीही करायचं नाही, पहिलं नाम, मग देवाची पूजा, ज्याला सगुण उपासना म्हटलंय महाराजांनी. प्रत्येक वेळेला देवळामध्ये जाऊन आपल्याला ती करता येणार नाही. आपल्या घरी रोज पूजा व्हायला पाहिजे. रोज देवांना स्नान, ताजी फुलं घातली गेली पाहिजे, धूप लावला पाहिजे, निरांजन लावलं पाहिजे, तेलाची समय लावली पाहिजे. पाप जळतं, जेवढी समय जळते ना तेवढी आपली पाप जळतात. आणि तुपाचं निरांजन लावलं की लक्ष्मी स्थिर होते. तुम्ही सकाळी उठल्यानंतर एक धूप लावा महाराजांच्या पुढे, एक निरांजन लावा, करून बघा, आणि त्या दिवशी कसा जप होतो मला सांगा. त्या निरांजनाच्या मंद अशा तेवत्या प्रकाशामध्ये महाराजांचा चेहरा बघा. जेवढं आपण महाराजांच्या बरोबर अनुसंधानामध्ये राहू ना, तेवढं प्रपंचाचं आपल्याला महत्व वाटेन असं कमी कमी होतंय. महाराजांशिवाय दुसरं काही आपल्याला सुचणारच नाही. पण आपण महाराजांच्या पुढे बसतो, आपले सगळे विषय घेऊन. महाराज पहिलं हे काम करा, आता पहिलं कामालाच लावायचं. पहिलं थांबा, लगेच मागण्या ठेवू नका. जेव्हा आपण थोड्या दुःखी अवस्थेमध्ये आहोत, काहीतरी आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत, आपण कोणाला सांगणार? आपण महाराजांनाच सांगणार. अगदी मान्य आहे, मी पण सांगतो, तो विषयच नाही. पण सांगितल्यानंतर आपण मोकळं व्हायला पाहिजे. एकदा महाराजांना सांगितलंय ना, महाराज बघून घेतील, ही भूमिका पाहिजे. त्याला अध्यात्म जगणं म्हणतात. पूर्ण दृढ श्रद्धा. एकदा महाराजांना सांगितले ना, बघतील ते. आपण कशाला काळजी करा? महाराज म्हणतात ना की तुम्ही गोंधळाला आल्यानंतर तुमच्या काळजीचं गाठोडं माझ्या रामापाशी आणून ठेवा आणि मोकळं होऊन घरी जा. मी बघतो, मी करतो तुमचं सगळं. आपण ते गाठोडं ठेवतो रामापुढे, पण घरी येताना परत गाठोडं उचलतो, डोक्यावर ठेवतो आणि घरी येतो. मग महाराज म्हणतील ठीक आहे, चिंता तुला व्हायची, वा चिंता करून काय होणार आहे? काही होणार नाही. महत्वच द्यायचं नाही त्या गोष्टीला, सत्यत्वच द्यायचं नाही. एक गोष्ट सगळ्यांना मी सांगतो, ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतो ना, पहिलं महत्व आणि सत्यत्व देणं बंद करा, तुमचा सगळा त्रास बंद होईल. मी अनुभवाने सांगतो माझ्या. ज्या गोष्टीचा त्रास होतोय त्या गोष्टीला महत्व देणं बंद करा. की ती गोष्ट आपल्याकडे बघते आणि म्हणते की तुम्ही मला महत्व देत नाही का, ठीक आहे जाऊ दे, मी चालले.
तुम्ही धरून ठेवता म्हणून ती गोष्ट तुम्हाला त्रासदायक ठरते. सत्यत्व देणं बंद करायचं, महत्व देणंच बंद करायचं. उठल्यानंतर तासभर आपण स्वतःला विसरून गेलं पाहिजे. काही नाही, मी हा तास फक्त जपच करणार आहे, फक्त नाम घेणार आहे, ते स्मरण आहे. काय शब्द वापरलाय? स्मरण. स्मरण म्हणजे आठवण. काय आठवावं हे आपल्या हातात आहे का? बघा आपण किती भाग्यवान आहोत की भगवंताचं नाम आपल्याला आठवतं, त्याचं स्मरण आपल्याला होतं. आपण भाग्यवान आहोत. ज्याची गती नाही उत्तम जाणं त्याला रामाचे नाम नाही होत सहन, असं महाराज म्हणतात. काही काही जण बघा भजन कीर्तन चाललेलं असलं की सहन होत नाही त्यांना, उठून जातात तिकडनं. चालू दे म्हणतात तुमचं, जरा फिरून येतो, चालू दे तुमचं. फिरून येतो म्हणजे काय? तुला सहन होत नाही याचा अर्थ तुला गती नाहीये. तुला तिथपर्यंत यायला अनेक जन्म घ्यावे लागणार आहे. कलियुग आहे. कधीचं कामच बुद्धिभ्रष्ट करणं आहे. जे नीतीला धरून नाही ते वागावं असं वाटणं, आणि जे योग्य आहे, जे नीतीला धरून आहे ते करायचं नाही, हे कलीचं काम आहे. कली पहिली बुद्धी भ्रष्ट करतो. आपल्याला आपली बुद्धी शाबूत ठेवायची म्हणजे नाम घ्यायचं. महाराज म्हणतात नामाने कलीची सत्ता नाहीशी होते. नाम तुमचा अंतरंग स्वच्छ करून देतं. नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवत. आवाज ऐकायला येणं, रंग दिसणं, प्रकाश दिसणं, ही महाराज म्हणतात मधली गावं आहेत. तुम्ही तिथे किती अडकणार आहात? त्यातनं पुढे या, त्यातनं बाहेर पडा. तो एक आयुष्याचा टप्पा असतो, त्यातच अडकून राहिला तर पुढचं दिसणार नाही. आणि पहिला आपला परमार्थ गुप्त ठेवावा लागतो. आज आपल्याला सगळ्यांना सांगायची घाई आहे. एखादं स्वप्न पडतं आपल्याला चांगलं, काहीतरी दृष्टांत होतो, काहीतरी उठल्यानंतर आपल्याला चांगलं आठवतं की अरे नाही, मला स्वप्नामध्ये असं असं दिसतं, अमुक दर्शन झालं, महाराज आले, जे काय असतं. पहिला कोणाला तरी फोन, आज असं स्वप्नात दिसलं, काय असेल याचा अर्थ? कशाला विचारताय अर्थ? जे दिसलं त्याचा आनंद घ्या आणि तिथेच थांबायचं. महाराजांनी छान उदाहरण दिले, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एका बाईनी तिच्या नवऱ्याकडे हट्ट केला, मला भरपूर दागिने घाला सोन्याचे, मला खूप दागिने हवेत. नवरा म्हणाला ठीक आहे, मी देतो तुला, हवे तेवढे दागिने आणून देतो. नवऱ्याने पुष्कळ दागिने आणून दिले, पण नवरा म्हणाला अट एकच, दागिने घालायचे आणि खोलीची दारं खिडक्या बंद करून आत बसून राहा, आपण गप्पा मारत बसू. मग ती बाई म्हणाली, घातलेले दागिने दुसऱ्याला दाखवता येणार नसतील तर मला नको दागिने. दारं खिडक्या बंद करून गप्पा मारत बसायचे असतील तर दागिने कशाला हवेत? म्हणजे आपला सगळा परमार्थ हा असा असतो, दुसऱ्याला दाखवायचा, झाकून ठेवायचं. प्रपंचाच्या बरोबर उलट परमार्थामध्ये, जे प्रपंचामध्ये आपल्याला सगळं दाखवायचं डोक्यामध्ये असतं, ते परमार्थामध्ये सगळं झाकावं लागतं. सगळं झाकून ठेवायचं. कधीतरी महाराजांच्या इच्छेने ते उघड होईल जगापुढे, ती त्यांची इच्छा म्हणून. तुम्ही जाऊन सांगू नका कोणाला. परमार्थ झाकून करायची गोष्ट. एक 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 आपल्याला महाराजांच्याकडे, परमेश्वराकडे जाताना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं, या एकाच वेळेला करायच्या सगळ्या गोष्टी. का नामाचं साधन महाराजांनी सांगितलं? कारण नाम सूक्ष्म आहे, आपली वृत्ती सूक्ष्म आहे आणि भगवंत सूक्ष्म आहे.
सूक्ष्म म्हणजे काय? जे साध्या डोळ्याला आपल्याला दिसत नाही त्याला सूक्ष्म म्हणतात. स्थूल म्हणजे काय? जे आपल्या साध्या डोळ्याला दिसतं. भगवंत दिसत नाही. नाम चिमटीत पकडता येत नाही. दाखवता येतं का? नाही. वृत्ती दिसते का? ती असते. 3 सूक्ष्म गोष्टी आहेत. त्यांचा संयोग होतो त्यावेळेला परमेश्वराची प्राप्ती होते. म्हणून महाराज म्हणतात की नाम हे साधन पण आहे आणि साध्य पण आहे. साधायचे काय? तर रोज भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये यायला पाहिजे. हे साधायचंय. म्हणजे भगवंत हवाय. भगवंत कसा मिळेल? त्याचंच नाम घेऊन तो मिळेल. म्हणजे ते साधन पण आहे. भगवंत म्हणजे काय? भगवंत म्हणजे आनंद. भगवंत म्हणजे समाधान. जो स्वयंभू आहे, जो कशावरही अवलंबून नाही, जो आतून उत्पन्न होतो, जो थेट भगवंताकडनं येतो, त्याला भगवंताचा आनंद म्हणतात. करून बघा. तासभर 2 तास छान ध्यान करा. मस्त जपामध्ये आपण रंगून गेलं पाहिजे. 2 तासानंतर जो काही आनंद आत्म उत्पन्न झालेला असतो तो बाहेरच्या आनंदाशी त्याची तुलनाच होऊ शकत नाही. दिवसभर शांत बसून राहावं असं वाटेल आपल्याला. इतकी ती आत खोल सगळी ऊर्जा गेलेली असते. इतकं सोपं नाहीये. आपल्याला वाटतं हा महाराजांनी काय किती सोपं सांगितलंय, काय लागतं त्याला, माळ घ्यायची, श्रीराम जय राम जय जय राम म्हणायचं, अमुक ठरलेल्या माळा झाल्या, झालं. तसं नाहीये. नाम साधना आहे. ती साधना म्हणजे आयुष्यभर करायची गोष्ट आहे. इमाने इतबारे प्रामाणिकपणे करत राहा. एक दिवस तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. घेत राहायचं. महाराज म्हणतात नामाला स्वतःची चव नाही, त्यात आपणच आपली गोडी घालून ते घ्यावं लागतं. म्हणजे काही औषधं वैद्य लोक सांगतात पाण्यात न घ्या, काही तुपात न घ्या, काही वनस्पतीच्या रसात न घ्या. तसं ते नाम घेताना आपल्याला त्यात श्रद्धा घालावी लागते. मग नामाविषयी प्रेम उत्पन्न व्हायचं असेल तर ते नाम ज्या भगवंताचं आहे त्याच्याविषयी माझ्या मनामध्ये प्रेमभावना उत्पन्न व्हायला पाहिजे. महाराज म्हणतात नामामध्येच नामाचं प्रेम आहे. जसं ताकामध्ये लोणी असतंच, ताक घुसळल्यानंतर जसं लोणी वर येतं ना, तसं आपण अंतरंगामध्ये नाम घुसळलं की ते प्रेम बाहेर येतं सगळं. ते प्रेम बाहेर आलं की ते आपल्या प्रकटीकरणामधनं दिसतं. नजरेमध्ये प्रेम येतं आपल्या, आपली वाणी गोड बनते. ही महाराजांची कृपा आहे आपल्यावर. महाराज म्हणतात ना की माझा माणूस कुठेही बघितला तरी ओळखता आला पाहिजे हा माझा माणूस आहे. कारण त्याचं व्यक्तिमत्वच तसं बनतं आपोआप. तडकफडकपणा महाराजांना आवडत नाही व्यक्तिमत्वामधला. धीमेपणा पाहिजे. महाराज म्हणतात धीर पाहिजे, शांत भाव पाहिजे चेहऱ्यावर, आर्द्रता पाहिजे, भावनेचा ओलावा पाहिजे. महाराजांची आठवण पाहिजे, परमेश्वराविषयीची आठवण पाहिजे. ते प्रेम असं सगळं बाहेर पडलं पाहिजे, ओथंबलं पाहिजे. ते ज्या भगवंताचं नाम घेतो त्या भगवंताविषयी आपल्या मनामध्ये प्रेम पाहिजे. तुम्ही रामाचं नाम घेताय, रामाला पाहिल्यानंतर कालवा व्हायला पाहिजे. पण आपण त्याच्याकडे मूर्ती म्हणून पाहतो. तो प्रत्यक्षच असतो.
अशी मनामध्ये कालवा व्हायला पाहिजे की हा राम इथे उभा आहे, तो जणू काही खराच उभा आहे, अशी भावना पाहिजे आपली. मग तो खराच असतो आपल्यासाठी. महाराजांचा राम 3 वेळा रडला, कशी काय मूर्ती रडू शकते? किती भावना महाराजांनी ते प्रेम केलं असेल त्या रामावर, की महाराज आजारी पडल्यानंतर ते रामाला पाहावे, तो राम रडायला लागला. किती प्रेम करावं, किती प्रेम करावं. भगवंताने आपल्यावर प्रेम, आणि आपण करावं. त्या प्रेमामध्ये सगळं आहे. जे अध्यात्म आहे ना, ते प्रेमामध्ये. प्रेमामध्ये राम रमतो. त्याला दुसरं काही नको असतं तुमच्याकडनं. त्याला फक्त प्रेम हवं असतं. त्याला दुसरं काहीच नको आहे. तुम्ही शुद्ध भावाने या, तुम्ही प्रेम इतकं घेऊन जा त्या रामापुढे की तो सगळं तुमचं करून देईल. पण आपण आपली दुःख घेऊन त्याच्यापाशी जातो. आपण त्याच्याकडे तो हवा म्हणून गेलं पाहिजे. हा फरक आहे. देवा, मला तू खूप आवडतोस म्हणून मी तुझ्याकडे. अशी भावना पाहिजे आपली की त्याच्यापुढे उभं राहिल्यानंतर दुसरं काही सुचलं नाही पाहिजे. फक्त तो आणि आपण, दुसरं काही न सुचणं म्हणजे निर्गुण तत्वाचा अनुभव आहे. राम समोर सगुणामध्ये उभा आहे. आपण पण देहामध्ये आहोत. पण त्या रामापुढे उभं राहिल्यानंतर आपण सगळं विसरून गेलो पाहिजे. त्याला निर्गुण तत्वाचा अनुभव म्हणतात. आज आपण सगुण उपासनेपासून लांब चाललोय. आपल्याला वाटतं काय ही मूर्ती पूजा करत बसायची, बसा ध्यान करा, डोळे मिटा, कशाला लागतोय देव आणि काय. कशासाठी महाराजांनी एवढी मंदिरं उभी केली, कशासाठी सगळ्या संतांनी मंदिरं उभी केली, कशासाठी केली, कशासाठी संत जात आहेत पंढरपूरला विठ्ठल विठ्ठल करत. त्यांना काय त्यांच्याजवळ मिळत नाही. कशासाठी चाललेत, कशाला वारी करतायत, विठ्ठल 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 करत कशासाठी जाताय. तो इथे उभा आहे, तो त्यांच्या अंतरंगामध्ये पण आहे, पण तो सगुणात उभा आहे. आपण जोपर्यंत देहामध्ये आहोत तोपर्यंत आपला भगवंत देहामध्ये पाहिजे असं महाराज म्हणतात. तुम्ही जोपर्यंत देहामध्ये आहात तोपर्यंत तुमचा भगवंत देहामध्ये पाहिजे. त्याच्या पुढे उभं राहिल्यानंतर सगळं विसरायचंय. त्याला अध्यात्म जगणं म्हणतात. पण आपलं लक्ष
तिथे केंद्रित करायला लागतं. तर आपल्याला राम कळणार आहे, तर आपल्याला कृष्ण कळणार आहे, तर आपल्याला पांडुरंग कळणार आहे. नाही तर कळणार नाही आपल्याला. ती नुसती मूर्ती आहे. पण तो कळायचा असेल तर शुद्ध भाव घेऊन जायचं, त्याच्याकडे प्रेम घेऊन जायचं. महाराज म्हणतात तुम्ही तुमच्या मुलांवर जसं प्रेम करता तसं करा भगवंतावर. तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर, बोधगयाला आल्यानंतर तुम्ही माझ्या रामाकडे नुसतं डोळे भरून पहा. तो तुमचं कल्याण करायलाच उभा आहे, पण त्याच्याकडे कल्याण कर म्हणून मागा, क्षुल्लक काही मागू नका. तो दाता आहे, तो द्यायलाच बसलेला आहे. पण तुम्ही क्षुल्लक मागितलं तर क्षुल्लकच पदरात पडेल. त्याच्याकडे गेल्यानंतर त्याच्या नामाचं प्रेमच मागायचं. कारण भगवंत जर कृपण असेल तर तो नाम प्रेम देण्यामध्ये कृपण आहे. तो नामाचं प्रेम सहजासहजी कोणालाही देत नाही. भगवंत अतिशय कृपण आहे. तुमच्या मुखामध्ये नाम येतंय ना, ह्याचाच अर्थ भगवंताची कृपा झालेली आहे. भगवंताच्या कृपेनीच त्याचं नाम आपल्या मुखामध्ये येत असत. म्हणून सगळा जो मार्ग आहे ना, नाम आणि सगुण उपासना, हा त्याच्या पुढचा भाग आहे. अध्यात्म जगण्यामध्ये सगुण उपासनेचं फार मोठं महत्व आहे. डोंगरा पलीकडे गाव आहे, मला माहिती आहे डोंगराच्या पलीकडे गाव आहे, पण डोंगर चढून गेल्याशिवाय ते गाव दिसत नाही. तसं निर्गुण निर्गुण असं किती म्हटलं तरी सगुणाची उपासना केल्याशिवाय निर्गुण कळणार नाही. सगुणाची उपासना करता ते प्रेम आपल्याला रामाकडनं मिळालं पाहिजे. म्हणून त्याच्यावर पहिलं प्रेम करावं लागतं. आपली तक्रार काय आहे? नामाचं प्रेम आम्हाला उत्पन्न होत नाही. नामाचं प्रेम उत्पन्न व्हावं असं वाटत असेल तर ते नाम ज्या भगवंताचं घेतोय त्या भगवंताविषयी पहिलं प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. पण आज देवाधर्माची आपल्याला भीती बसलेली आहे. आज आपला सगळ्यांचा देवधर्म त्या कर्मकांडामध्ये अडकलेला आहे. त्यातनं पहिलं बाहेर यायचंय आपल्याला. एखादी गोष्ट राहील त्याच्या इच्छेने राहील, एखादी गोष्ट झाली त्याच्या इच्छेने घडली. आपल्याला त्यातनं बाहेर यायचे आणि आपल्याला शुद्ध उपासनेकडे जायचं. तिसरी गोष्ट अध्यात्म जगताना करायची म्हणजे कोणाला विनमुख पाठवायचं नाही. आल्या अतिथा अन्न द्यावे, कोणाचं विनमुख न पाठवा. तुमच्या घरी कोणी आलं ना, चहा द्या कप भर, चालेल. काहीतरी हातावर वडी ठेवा, चालेल. कोणी पैसे मागायला आलं, थोडेसे द्या. महाराज म्हणतात तो काय घर नावावर करून घ्यायला आलाय का? तो तुमच्याकडे माझं घर माझ्या नावावर करा असं म्हणतो का? हा बंगला जो मोठा बांधलाय ना माझ्या नावावर करा असं म्हणायला येतो का? नाही. काहीतरी द्या. अन्नाने जी तृप्ती होते कशाने होत नाही. सगळ्या दानामध्ये अन्नदान श्रेष्ठ दान. सगळ्या दानांमध्ये महाराजांचा भाग आपण अभ्यासतोय. सगळ्यात तृप्ती त्या अन्नाची आहे. भूक लागलेली आहे मला, जेव्हा माझ्या पोटामध्ये अन्न जातं त्यावेळेला मला जी तृप्ती होते ती कुठल्याही दुसऱ्या गोष्टीने होत नाही. मी कपड्याचं दान केलं, दान करणाऱ्याच्या मनामध्ये अहंकार असतो. सुवर्ण दान केलं,
हे दान केलं, ते दान केलं, कुठेतरी सूक्ष्म अहंकार असतो. दान घेणाऱ्याला पूर्ण तृप्ती आहे का? नाही. अजून मिळालं असतं तरी चाललं असतं. पण अन्नदानामध्ये का ती तृप्ती आहे? बघा, जी घरातील बाई अन्न बनवते ती किती प्रेमाने बनवते. माझ्या घरातली मंडळी जेवणार आहे, कोणी बाहेरनं अचानक आलं तर आपल्या घरामध्ये ती पद्धत आहे की आपण एक दोन माणसांचं थोडंसं जास्त बनवून ठेवतो की पटकन कोणी आपल्याकडे आलं तर आपल्याला खायला प्यायला घालता आलं. अन्न वाढताना सुद्धा बघा, वाढणाऱ्याच्या मनामध्ये तृप्ती असते. तो आग्रह करून वाढतो, आग्रह करून इतर दानं दिली जात नाही. बघा, आग्रह करून आपण इतर दानं देतो नाही. जिरबे अजून 4 घ्या, घेतल्याच पाहिजे, आग्रहाची म्हणून घ्या, करतो की. बघा, तो किती आनंदित असतो. वाढताना सुद्धा वाढणारा माणूस आनंदी असतो. आणि जेवणाऱ्याची पूर्ण तृप्ती होते अन्नदानाने. कशी? पोट भरल्यानंतर तो म्हणतो की बास, आता मला नकोय. तो बाकीच्या कुठल्याही दानात मला नकोय असं म्हणत नाही, त्याला हवंच असतं. महाराजांच्या सगळ्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत. काय एवढा घाट घातलाय? 100 वर्ष अन्नदान चाललंय गोंधळ्यात, 50-50 हजार लोक जेवतात. म्हणजे 50,000 लोकांचा अंतरात्मा तृप्त होतो रोज. आपण जर म्हणत असू की परमात्मा हा तुमच्या अंतरामध्ये, तर तो अंतरात्मा तृप्त होतोय, ते आपल्याला करायचं, आपल्या पातळीवर करायचं. आणि चौथी गोसेवा. 4 गोष्टी महाराजांना अतिशय आवडतात. एक गोष्ट करत आपल्याला आपल्या स्वतःच्या आयुष्याचं सगळं एक व्यवस्थितपणा पाहिजे आपल्या आयुष्य जगण्याला. जे महाराजांच्या तत्वज्ञानावर आधारित असेल, त्याला धर्माचा अधिष्ठान असेल, त्याला नामाचा अधिष्ठान असेल, आपल्या सगळ्या वागण्या बोलण्याला महाराजांच्या सगळ्या गोष्टींचं अधिष्ठान पाहिजे. सगुण उपासना झाल्यानंतर जेव्हा आपण आपली रोजची कर्म करतो, त्या प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक कर्तव्यामध्ये आपल्याला अध्यात्म जगायचं. म्हणजे मगाशी जे शेताचं उदाहरण मी तुम्हाला सांगत होतो की सगळ्यात पहिल्यांदा आपण अंतःकरण शुद्धीचा भाग बघितला. पण महाराज काय सांगतात की प्रत्येक माणसाला 2 कर्तव्य आहेत. एक मीपणाचं कर्तव्य आणि माझेपणाचं कर्तव्य. मीपणाचं कर्तव्य म्हणजे उपासना करणे. माझेपणाच्या कर्तव्यामध्ये देहाने करायच्या गोष्टी. कसं होतं पहा. मीपणाचं कर्तव्य आपण करतोय म्हणजे उपासना करतोय. देहाने कसंही वागलं तर चालेल का? लोक नावं ठेवतात. ज्यांना आपला परमार्थ मार्ग विशेष पटत नाही, आवडत नाही, ती माणसं आपल्या आजूबाजूलाच असतात. ती परमेश्वराने केलेली योजनाच असते. सगळं जर नीट चाललं ना तर त्यात गोडी नाही. लक्षात, कुठेतरी काहीतरी पाहिजे. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट अट्टहासाने करता आली पाहिजे. त्या अट्टहासाने करण्यात पण एक आनंद असतो. म्हणजे कसं आहे, ते नाम घेत असताना एकीकडे आपण मनाने अनुसंधान ठेवतोय, पण जे माझेपणाचं कर्तव्य आहे ते जर आपल्याकडनं नीट झालं नाही तर ज्या लोकांना आपला परमार्थ मार्ग पटत नाही, आवडत नाही, पसंत नाही, ती लोक आपल्याला म्हणतात काय उपयोग दिवसभर माळा ओढून, सगळं लक्ष तर इकडे तिकडेच असतं. घरात 2 शब्द तुम्हाला नीट बोलता येत नाही, काय तुमचे महाराज तुम्हाला असं वागायला सांगतात. थेट महाराजांपाशी जातं सगळं. हे घडतं.
हे घडतं असं सांगतात महाराज तुम्हाला वागायला लोकांशी. दोन गोड शब्द तुम्हाला बोलतात की काय उपयोग तुमच्या माळा ओढण्याचा. हे होतं. मग आपल्याला वाटतं अरे काय म्हणजे तिथे आपल्याला जगायचंय त्या अध्यात्म. पहिलं आपली आचरण शुद्धी पाहिजे. मीपणाचं कर्तव्य आणि माझेपणाचं कर्तव्य दोन कर्तव्य आहेत आपल्याला. नुसती उपासना केली असं नाही. दिवसभर वागताना डोक्यामध्ये फक्त पाहिजे माणूस म्हणून आपण चुकणार, माणूस म्हणून आपल्याकडनं कधीतरी रागावून बोललं जाणार, माणूस म्हणून आपल्याकडनं चार गोष्टी चुकणार, पण महाराजांपाशी जाऊन उभं राहायचं आणि चुकलेली गोष्ट मी महाराज परत करणार नाही हे महाराजांना सांगायचं. भगवंत रोज संधी देतो. जसा रोज सूर्य उगवतो तशी भगवंत रोज संधी देत असतो. आचरण शुद्धी हा भाग अध्यात्म जगण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा. एक वेळ तुम्ही नाम तुमचं खूप होणार नाही, पण आचरण मात्र आपल्याला प्रचंड सांभाळावं लागतं. त्या दोन गोष्टी सांभाळायच्या. एक म्हणजे दुसऱ्याची निंदा करायची नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही. भगवंतानी सांगून ठेवलेलं आहे की मन हा माझा अवतार आहे. दुसऱ्याचं मन दुखावणं म्हणजे भगवंतालाच दुखावल्यासारखं. आपल्याकडनं साधक म्हणून दुसऱ्याचं मन दुखावलं जाणार नाही याची आपण आपल्या बाजूने काळजी घ्यायची. एखाद्या वेळेला होणार असं की आपल्याकडनं काहीतरी बोललं जाणार, समोरच्याचं मन दुखावलं जाणार, मग क्षमा मागा. एक महाराजांची मागायची आणि दुसरी त्या माणसाची जाऊन मागायची. काही लाज वाटता कामा की नाही बाबा माझं चुकलं, मी असं करायला नको हवं होतं, परत असं करणार नाही असं म्हणायचं आणि मोकळं व्हायचं. आणि दुसरी गोष्ट निंदा पहिली बंद करायची. महाराजांना जर आवडत नसेल तर ते हे की तुम्ही दुसऱ्याची निंदा करा. आज आपला मनुष्य स्वभाव म्हणून आपण एकत्र जमलो की जो माणूस हजर नाही त्याच्याविषयी पहिलं बोलायला सुरुवात. तो माणूस समोर येताना दिसला की बोलणं बंद, नको नंतर बोल. हे घडतं की नाही? आपल्याला अजिबात दुसऱ्याविषयी बोलायचंच नाही. मनुष्य स्वभाव असा असतो की जरा चांगलं बोला असं म्हटलं तर बोलता येणार नाही. आठवावं लागेल आता काय चांगलं बोलू. करून बघा मुद्दाम. पुढची 5 मिनिटात ह्या व्यक्तीविषयी चांगलं बोला असं जर आपल्याला कोणी हे दिला, आठवणार नाही काय बोलायचं. होतं की नाही असं? पण तुला न पटणाऱ्या गोष्टी सांग असं म्हटलं तर लिस्ट. मग जे आपल्याला आवडत नाही दुसऱ्याचं ते निंदेच्या माध्यमातून तिसऱ्या बरोबर बोललं जातं. काय करायचं अशा वेळेला? आपल्याला जी गोष्ट आवडली नाही ना, माणूस आहोत आपण, ती त्या माणसाला जाऊन सांगा फार फार तर की बाबा मला हे तुझं वागणं आवडलं नाही आणि सोडून घ्या. आपण त्या माणसाला न सांगता सगळ्या माणसांना सांगतो. त्याला निंदा म्हणतात. निंदा म्हणजे मन मोकळं करणं म्हणजे निंदा असं नाही. मन मोकळं करणं हा सुद्धा एक मानसशास्त्रीय भाग आहे की जिथे तुम्हाला एखादा त्रास झालाय आणि तुम्ही एखाद्या तुमच्या अगदी जवळच्या माणसाबरोबर मन मोकळं करताना एखाद्या माणसाविषयी बोलतात तर ते महाराज एक वेळ मान्य करतात. कारण त्याला निंदेचं स्वरूप नाहीये. तुम्ही तुमचं मन मोकळं करता. पण तुम्हाला ती जर सवय म्हणून लागली तुमच्या देहाला की काहीही झालं तरी तुम्हाला त्यातलं व्यंगच दिसतं.
आज आपल्या सगळ्यांचा स्वभाव असा झालेला आहे की त्यातलं काहीतरी चुकीचंच आपल्याला दिसतं आणि ते बोलण्यामध्येच आपली भरपूर शक्ती खर्च होत असते. रोजचं अध्यात्म जगत असताना ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःची स्तुती करायची नाही. अजिबात स्वतःविषयी बोलायचं करून बघ की मी उद्या माझ्या स्वतःविषयी काहीही बोलणार जमणार नाही आपल्याला. कारण दिवसभर आपण तेच बोलत असतो, एक तर स्वतःची स्तुती नाही तर दुसऱ्याची निंदा. महाराज म्हणतात की जर तुम्ही तुमची स्वतःची स्तुती करणं बंद केलं आणि दुसऱ्याची निंदा करणं बंद केलं आणि जरुरी पुरतच बोललं तर तुमच्या बोलण्यातला 70% वेळ वाचेल. तुम्ही जरुरी पुरतं फक्त 30%च बोला. आता ते जे 70% वाचला वेळ आहे ना, तो नामामध्ये लावणं म्हणजे अध्यात्म जगणं. करून बघायचं, अजिबात बोलायचं, गरजेपुरतं बोलायचं. पण गरजेपुरतं बोलणं म्हणजे उदासीनता नाही. उगीच तोंड पाडून बसायचं मोठा आव आणून अध्यात्म, ते पण नाही, तेही चुकीच. उगीच चेहऱ्यावर मनाचं काहीतरी ओझं घेऊन अध्यात्म अजिबात. हसत खेळत राहा. महाराज म्हणतात निवांत राहा, हसत खेळत राहा, मजा करा, सगळं करा, पण एक लक्ष भगवंताकडे ठेवा. स्वतःची स्तुती करायची नाही, दुसऱ्याची निंदा करायची नाही. मौनामध्ये राहण्याचा प्रयत्न. जेवढा आपण मौनामध्ये राहू तेवढा आपला आपल्याशी संवाद चालू होईल. आपण दुसऱ्याशीच इतकं बोलतोय की स्वतःशी संवाद करणंच आपलं राहून जातंय. आपला रोजच्या रोज स्वतःशी संवाद व्हायला पाहिजे. थोडा वेळ काढा, शांत बसा. आपल्याला ते शांत बसून होत नाही. हे झालं की ते झालं की ते झालं की ते. कधी आपल्याला शांत बसून स्वतःमध्ये डोकवायला वेळ मिळणार? तो वेळच आपल्याला मिळत नाही. अंतरंग आपल्याला पहिलं शोधून काढायला लागतं. सगळं काही अंतरंगामध्ये भरलेलं आहे, त्याचा पहिल्यांदा आपल्याला अभ्यास करायला लागतो. जेवढं मौनामध्ये राहू ना तेवढा तो अभ्यास करता येतो. मौनाचं फार महत्व आहे. ऊर्जा, शक्ती ही त्या मौनामध्ये साठवलेली आहे. जेवढं कमी बोलाल तेवढं चांगलं असतं. म्हणजे बरेच प्रापंचिक प्रश्न उत्पन्न होत नाही कमी बोलल्याने. बघा, विचार करा. आपले निम्मे पाऊण प्रापंचिक प्रश्न आपल्या बोलण्यातच उत्पन्न झालेले असतात. म्हणजे साधं उदाहरण आहे की मासा गळाला कधी लागतो जेव्हा तोंड उघडतो त्याला गळाला लागतो. तसं आपण बोलतो, त्या बोलण्यातनं निम्मे आपल्या आयुष्यामधले प्रश्न उत्पन्न. शांत राहण्याचा प्रयत्न करायचा. आपल्याला घाई लागलेली आहे, प्रतिक्रिया द्यायची, अजिबात प्रतिक्रिया द्यायची. आम्ही गमतीमध्ये म्हणा काय 72 तासांचं स्वतःवर हे घालायचं. जसं आयसीयू मध्ये पेशंट असतो, आत्तातली उदाहरण देतो. डॉक्टर म्हणतात 72 तास आता आपण अंडर ऑब्झर्वेशन ठेवू. तसं आपली प्रत्येक गोष्ट त्या 72 तासांसाठी अंडर ऑब्झर्वेशन ठेवायची. करून बघा. जे मी इथे बसून महाराजांच्या प्रेरणेने स्फुरणातनं जे बोललं जात आहे ना, ते सगळं महाराजांनी माझ्याकडनं करवून घेतलंय. त्या अनुभवातनं मी तुम्हाला सांग. माझा मोठेपणा किंवा हे म्हणून काही नाही. आपण सगळे एकच आहोत, फक्त समोरासमोर बसलोय एवढंच कर. माझी पण रोजची लढाई चालू आहे, शेवटच्या क्षणापर्यंत ती चालूच राहणार. प्रत्येक गोष्टीला 72 तास द्यायचे. जसं डॉक्टर आयसीयू मधल्या पेशंटला 72 तास देतात, तसं आपल्या प्रत्येक गोष्टीला आपण 72 तास द्यायचे. आपल्या मनामध्ये एखादी गोष्ट उमटली, लगेचच त्याच्यावर कुठलाही विचार, प्रतिक्रिया काही नाही, 72 तास थांबायचं.
72 तास थांबल्यानंतर जर तो विचार तसाच राहिला, याचा अर्थ तो विचार सत्य आहे. जर 72 तासांमध्ये तो विचार नाहीसा झाला, तर आपण त्यातनं बाहेर पडलो असं समजायचं. हे करून बघा, याचा खूप उपयोग होतो. मला स्वतःला पण होतो. कुठलीही अडचणीची गोष्ट समोर आली की महाराजांच्या पुढे ठेवून द्यायची आणि 3 दिवस काही त्याच्यावर काम करायचं, शांत बसून राहायचं. महाराज बघून घेतील. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करावा. दिवसभर जगत असताना आपलं एक लक्ष सतत महाराजांच्याकडे पाहिजे, एक लक्ष आपलं सतत भगवंताकडे पाहिजे. त्याला मनाने अनुसंधान ठेवणं असं म्हणतात. अनुसंधान म्हणजे काय? आठवण. तेवढं आपल्याला सांभाळायला लागतं. ते स्मरण आहे, मुद्दामून करायची गोष्ट नाही. ते हळूहळू हळूहळू इतकं भिजलं गेलं पाहिजे की दुसरं काही आठवलं नाही. महाराजांनी उदाहरण दिलंय, ते सांगतो की परसामध्ये एक बाई भांडी घासतीये आणि ती नुकतीच बाळंतून तिच्या सासरी परत आली आहे. तिचं बाळ झोपलंय पाळण्यामध्ये, त्या आतल्या खोलीत आहे. ती परसामध्ये भांडी घासती. खूप माणसं आहेत घरामध्ये तिच्या सासरी. ते बाळ रडायला लागतं, त्या कोणालाही त्याचा आवाज ऐकायला येत नाही, पण तिला ऐकायला येत. ती म्हणते माझं बाळ रडतंय. भांडी सोडते आणि पहिले बाळाला दूध पाजायला आली. त्याला अनुसंधान म्हणतात. सगळं करत असताना एक लक्ष, जसं त्या बाईचं तिच्या मुलाकडे, की माझ्या मुलाला काही होत नाही ना, ते रडत नाहीये ना, ह्याला अनुसंधान. एक लक्ष तुमचं भगवंताकडे पाहिजे, एक लक्ष महाराजांच्याकडे. देहाने सगळी कामं करायची, एक तिकडे चिकटवून ठेवायचं. जे महाराज म्हणतात तसं की मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवा आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये ढकलून द्या. तो जसा जायचाय तसा जाऊ दे त्याला. मग तो कधी सरळ जाईल, कधी तो गचका खाऊन बुडायच्या बेतामध्ये येईल, पण तुमचं अनुसंधान चुकून देऊ नका. हे आपल्याला फार सांभाळायला, फार सांभाळायला. असं करता करता आपल्या स्वतःला ह्या सगळ्या गोष्टी सहज भावाने जमल्या पाहिजेत करायला. सहजता आली पाहिजे. म्हणजे नाम अट्टहासाने घ्यावं लागतं, पण नाम घेता घेता तो सहज भाव व्हायला पाहिजे. दुसरं काही नाही. उपासना, साधना, अध्यात्म जगणं, दुसरं काही नाही. स्वतःची केलेली लढाई.